चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला ओळखला असेल काय, तर आनंदाची गोष्ट आहे. खरंच आहे. तर ना रेग्युलर मध्ये शिवत बसली आहे ते. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं हा वन पीस मला शिवायचा आहे आणि शिवून द्यायचा होता, म्हणून लगबगीने शिवायचं काम चालू होतं. आणि समोरून एक ताई आल्या स्माइल करत. स्माइल केलं की मग मी समजते की या मला ओळखतायत. आता कशा ओळखतात तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओतून नसतो तशा मला ओळखतात, तशा त्याही ओळखतात. मग त्या दोघी आल्यासोबत, त्यांच्यासोबत एक दीदी आहे आणि त्या म्हणल्या मी खास तुम्हाला भेटायला कुठून आलं माहिती आहे का, कराडवरून. म्हणलं अरे वा छान. तर म्हणलं खरं सांगायचं की मला भेटायला की पाहुण्यांच्याकडे आलात. तर त्या म्हणल्या पाहुण्यांच्याकडे आले पण तुमच्यासाठी मी शोधत आली. म्हणलं अरे वा छान. की आता जस्ट एक ब्लाऊज आलंय हातशिलाईवरून, म्हणलं लगेच तुम्हाला दाखवते, कारण लगेच न्यायला क्लायंट येत आहेत. आणि हे लगेच न्यायला जे क्लायंट येत आहेत ते आपले इन्स्टाच्या रील पाहून बाणेरवरून आलेले आहेत आणि त्यांना लग्न आहे उद्या आणि हवा आहे. तर छान होत्या त्या गप्पा, छान मारल्या. आता ब्लाऊज त्यांना जसं हवं तसं झालं आहे की नाही ते त्या घातल्यानंतर सांगतील. पण त्या अगोदर तुम्हाला एक झलक ब्लाऊजची दाखवते आहे, कारण 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीस इतका सुंदर आहे ना की पाहता क्षणी मला आवडला होता बरं का यांचा ब्लाऊज पीस. म्हटलं वाव खूप सुंदर आहे. छोटे स्लीव्ज आहेत 5 इंचाचे आणि 40 साईज आहे. मागे डोरी बांधलेली आहे आणि टसल्स दिलेले आहेत. सध्या हेच चाललेले आहेत जास्त रेडी टू लटकनपेक्षा. पण हेही छान वाटतं, तेही छान वाटतात. अजून ह्याला प्रेस व्हायचं आहे. जस्ट आले, त्यांना कॉल केला, म्हटलं त्यांना कॉल करते, ते लांबून येणार आहेत, त्यांना तासभर तसं लागेलच. तोपर्यंत आरामात माझी प्रेससुद्धा ह्याला होईल. तर हातशिलाईमुळे ब्लाऊजचं काम इतकं छान फिनिशिंगने दिसतं ना. कारण लास्ट टाईम एक ताई आली होती आपल्याकडे ब्लाऊज शिवायला. त्या विचारत होत्या की ताई तुम्ही पायपिंग करत नाही का, हातशिलाईच करता का. तर म्हटलं हो आम्ही हातशिलाईच करतो, तुम्हाला पायपिंग हवा असेल तर मिळेल, पण शक्यतो हातशिलाईच करतो, कारण त्याने फिनिशिंग खूप सुंदर दिसतं ब्लाऊजचं. 14 इंचाचा 15 इंचाचा हा ब्लाऊज आहे. तर 14.5 इंचाचा ब्लाऊज आहे लेंथला. गळा आहे 10 इंचाचा आणि प्रिन्सेस कट आहे. पुढे सुद्धा डीप नेक आहे 7 इंचाचा. पुढचा गळासुद्धा बघा इतका सुंदर आला ना शेप त्याचा राऊंडमध्ये, आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतोय. प्रिन्सेस कट पॅडेड आहे आणि इथे सुद्धा बघा प्रॉपर फिटिंग आलेले आहे. ही टक्स द्यायची नाही द्यायची तुमच्यावरती आहे, ऑप्शनली आहे, पण आम्ही देतो, सवय पडलेली आहे. आणि प्रिन्स कट म्हणाल तर खूप सुंदर आलेला आहे, कारण साईज थोडीशी मोठी असेल तर भीती वाटते बऱ्याच टेलर ताईंना की प्रिन्सेस कटचा कर्व कसा येईल, हा पफ कसा येईल. तर सुंदरच आलेला आहे. विदाऊट पॅड प्रिन्सेस कटसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे, तो सुद्धा खूप सुंदर येतो. आणि हा विथ पॅड प्रिन्सेस कटसुद्धा खूप सुंदर येतो. सो फायनली हा ब्लाऊज असा रेडी झालेला आहे. पुन्हा एकदा पाठीमागचा लुक पहा, प्रेस केला की खूप सुंदर होणार आहे. बॅक टक्स वगैरे, आणि बऱ्याच वेळेला बॅक साईडनं ब्लाऊज उचलतो असं म्हणणं आहे बऱ्याच ताईंचं. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे तर मी तुम्हाला ह्याच्यात सांगते थोडंसं. ब्लाऊज जेव्हा बॅक साईडनं उचलतो तेव्हा ॲक्च्युली फ्रंट साईडची उंची, बॅक साईडची उंची आपल्याला जेवढी हवी आहे की तेवढी झाली की नाही बघायचं. कदाचित बॅक साईडपेक्षा फ्रंट साईडला ब्लाऊज जर तुमचा कमी होत असेल तर या साईडने शोल्डरपासून पुढे ब्लाऊज सरकतो आणि पाठीमागून उचलतो. आपले आपल्या ब्लाऊजांची खासियत अशी आहे की दिवसभर तुम्ही जर घातलात तरी शोल्डर अजिबात तुमचा पुढे येणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जो सेंटरचा शोल्डर आहे तो सेंटरलाच येते, बरोबर शोल्डरला बसतो. सो तुम्हाला आपले फिटिंगचे आणि कटिंगचे हे जे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे सांगा मला. मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता. हे असे सगळे मणी, काचाकुचा, खडे असतात ब्लाऊजला, ते काढायचे कसे, कारण क्लायंट देतात हे लावायचे पैसे, साडीवाल्यांना जास्त आणि आपल्याला मात्र काढताना त्रास होतो. तर हे स्टोन काढायची तुम्हाला आयडिया सांगते. एक ताई आहे आपली, तिने मला कमेंट करून सांगितलं, म्हणा चला आज ट्राय करू, कारण आपल्याला एखादी गोष्ट लक्षात आली नसेल काही गडबडीमध्ये किंवा आपण ती गोष्ट केलीच नसेल आणि समोरचं जर आपल्याला ते सुचवत असेल तर नक्कीच ट्राय करायला पाहिजे. म्हणून हे खडे काढायची अशी पटकन एक ट्रिक आहे, तुम्हाला सांगते, चला पटकन, कारण ह्याच्यामुळे आपला बराच वेळ जातो, सुया जातात, सेटिंग जातात, सगळं हलतं. तर हे खडे काढायचे कसे पाहूयाचं. तर असे हे जे स्टोन वर्कवाले ब्लाऊज असतात जे की आपल्याला खूप त्रास होतो, याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे काढायची एक ट्रिक तुम्हाला सांगते. एका ताईने मला कमेंट बॉक्समध्ये ही ट्रिक सांगितली होती, म्हणून तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो, कारण गडबडीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाही. तर आता हे कटिंग करताना लक्षात आलं. तर हे इथं बघा हे झालेलं आहे कटिंग, ह्याच्यावरती मी एक कपडा ठेवते आणि ह्याच्यावर प्रेस फिरवायची. आपल्याला प्रेस ही गरम आहे आणि ही गरम प्रेस ह्याच्यावरती आपल्याला फिरवायची. 1 मिनिटभर जर तुम्ही प्रेस फिरवलात ना तर सगळे जे स्टोन आहेत ते, त्याचं ग्लू आहे ते लूज पडतं आणि हे सहज निघतं. खाली दाखवतो, थोडंसं कमी झालं गरम. डायरेक्ट कपड्यावरती करायचं असेल ना तर उलट्या साईडने कपड्यावरती प्रेस फिरवा. आणि
काढू शकता. हे आता मी म्हणजे कटर जे आहे तेच घेतलेले आहे, जवळ होतं म्हणून. तुम्ही काहीही एखादी गोष्ट घेऊन हे काढू शकता. आणि बघा अगदी पटकन आणि इझिली निघते. जेवढे तुम्हाला कटिंग करायचे आहे, शिवायचं आहे मार्जिनचा पार्ट, तेवढ्या ठिकाणचे हे स्टोन आहेत ते निघाले. पटकन होते हे ग्लू वितळल्यामुळे. आता एवढं मला हे मार्जिनचा पार्ट आहे 1.5 इंच, तोच काढते मी, जास्त नाही काढणार. नाही तर निघते म्हणून सगळंच काढत बसायला नको आपल्याला. अरे पहा पटकन निघाले काहीच सेकंदामध्ये. आणि हे दोन्ही साईडच्या स्लीवचे निघालेले. इकडे स्लीव्ज ठेवली आहे आणि इकडे स्लीव्ज ठेवली आहे. जेवढं आपल्याला मार्जिन हवं आहे तेवढा आपण हा पार्ट मोकळा करू शकतो. आणि खूप कमी वेळामध्ये स्मार्टली काम झाले. एवढे सारे खडे निघाले आणि पटकन झाले. तर ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर नंबर आला या ड्रेसचा आणि हे संध्याकाळी द्यायचे आहेत बरं का. बराच वेळ होऊन गेला आहे, जवळजवळ 3 वाजायला आलेले आहेत. आणि हे ड्रेसेस आपल्याला द्यायचे आहेत. आता हे एकदम तरी सगळं द्यायचं नाही आहे, पण 2 ड्रेस आहेत जे द्यायचे आहेत. हा ड्रेस आहे, टॉप करायचा आहे, चिकनमध्ये कपडा आहे, खूप सुंदर असा अस्तरवाला टॉप आहे. आणि त्या 3 साड्या आहेत. त्या 3 साड्यांमध्ये कुठल्या साडीचा ड्रेस द्यायचा आहे ते चेक करते. तर ही एक साडी आहे, याचा ड्रेस शिवायचा आहे मोरपंखी. आणि ही एक साडी आहे ब्लॅक कलरची, तर ह्याचा पण ड्रेस शिवायचा आहे. 2 ड्रेस आहेत. आणि या साडीचं काहीतरी पुन्हा करू म्हणून इथेच ठेवून गेलेले आहेत त्या मॅडम. मैत्रीणच आहे माझी मॅडम म्हणते मी त्यांना. छान आहे, पोर आहे. हे पण आपले यूट्यूबवरचे व्हिडिओज पाहून आले होते सुरुवातीला आपल्याकडे. नवारी साडी शिवलेली लास्ट इयर, खूप सुंदर. तर हे 2 मागे ठेवते, ह्याला नंतर नंबर ह्याच्यावरती आणू. तर हा जो ड्रेस आहे ह्यासाठी ती बॉटल ग्रीन कलरची साडी आणली होती, पण पुन्हा ही आवडली तिच्या लेकीला. त्याच्यामुळे आता कसं मुलींना जे आवडतं तेच करावं लागतं. तर ह्याचे ड्रेस शिवायचे आहेत. 1 पीस आहेत आणि प्लेटवाले घागऱ्या, प्लेटवाले 1 पीस आहेत. कमरेला डोरी बांधायचे नॉट्समध्ये आणि गळ्याला पण नॉट्स आहेत. तर सुंदर साडी आहे. अशा साड्या कापायचं म्हणजे मला जीवावरती येतं पण काय करू शकत नाही. घरी साड्या पडून असतात, मग ते रियूजमध्ये तर येतात. रियूज करून ड्रेस सुंदर सुंदर लेकींना आपण घालू शकतो, जर लेकी आपल्याकडे असतील तर. लेकी खूप गोंड्याच असतात मुली ज्या आहेत त्या, आणि त्यांची होईल तेवढी हाऊस करावी असं मला वाटतं. मी माझ्या लेकीची खूप हाऊस करते बरं का. तर तुम्हाला नाही सांगणार, मी सुद्धा करते. चला मग आता यांचा अस्तर काढते आणि हे शिवायला घेते. पण खरंच माझ्या जीवावरती आले बरं का, एवढी सुंदर साडी कापायची म्हणजे. पण माझ्या जीवावरती येऊन उपयोगाचं नाही, शिवायचीच आहेत आपल्याला. सो लेट्स गो, स्टार्ट करूया शिवायला. तर याला कटिंग केल्याशिवाय स्टार्ट होणार नाही आहे, कारण द्यायचे आहेत. पटापट पटापट शिवून घेते. म्हणजे चेहऱ्यावरची स्माईल बघून तुम्हाला ओळखला असेल काय, तर आनंदाची गोष्ट आहे. खरंच आहे. तर ना रेग्युलरमध्ये शिवत बसली आहे ते. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, हा 1 पीस मला शिवायचा आहे आणि शिवून द्यायचा होता, म्हणून लगबगीने शिवायचं काम चालू होतं. आणि समोरून एक ताई आल्या स्माईल करत. स्माईल केलं की मग मी समजते की या मला ओळखतायत. आता कशा ओळखतात तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओतून नुसतं जशा मला ओळखतात तशा ताई ओळखतात. मग त्या दोघी आल्यासोबत, त्यांच्यासोबत एक दीदी आहे. आणि त्या म्हणल्या मी खास तुम्हाला भेटायला कुठून आलं माहिती आहे का, कराडवरून. म्हटलं अरे वा छान. तर म्हटलं खरं सांगायचं की मला भेटायला की पाहुण्यांच्याकडे आलात. तर त्या म्हणल्या पाहुण्यांच्याकडे आले, पण तुमच्यासाठी मी शोधत आली. म्हटलं अरे वा छान, की म्हणजे दोन्ही कामं झाले, आनंद आहे मलाही. तर गप्पा मारत बसलोय, छान वाटलंय. आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी आहे की माझ्यासाठी त्यांना मस्त स्वीट घेऊन आलेत. आवडतं मला ते. आणि म्हणजे नाही का छान वाटलं मला, माझ्या त्या का मैत्रिणीसारखी, की खूप वर्षांची आमची ओळख आहे असं वाटलं, की इतक्या पुलकीनं आपल्याला कोणीतरी आपला इतका विचार करतंय आणि इतकं काहीतरी विचार करून समोर काहीतरी येऊन थांबतात आणि आणून देतात. ते छान वाटलं मला. म्हणजे नाही का, त्यांना म्हटलं मी आता चहा घेतला, एक पेढा तर त्यांनी जबरदस्ती मला चारलाच, पण मी खाईल नक्की, कारण गोड प्रचंड आवडतं आपल्याला. आणि गप्पा मारत बसलोय. गप्पा मारल्यानंतर असं वाटलंच नाही की आम्ही खूप दिवसांनी भेटलोय किंवा पहिल्यांदा भेटलोय. तर छान आहेत त्याही, त्यांचंही लेकरं मोठे आहेत, निवांत आहेत, त्याही टेलर आहेत आणि मन मोकळे आहेत गप्पा मारायला. आमच्या सुनीता मॅडमशी सुद्धा त्यांची ओळख झाली काय ग, झाली ना. तर चला त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून आपल्याबद्दल, व्हिडिओजबद्दल, कारण त्यांनी खूप साऱ्या व्हिडिओमधले खूप कंटेंट सांगितलेले आहेत. कुठला व्हिडिओ कधी बघितला, काय झालं, कसं झालं. तर म्हटलं अरे वा छान, की आपले ट्रू लवर्स आहेत. तर त्यांना त्यांचं नाव आणि त्या कशा आहेत, काय आहेत, कुठून आले, त्यांच्याकडून ऐकूया आणि छान छान गप्पा मारा. थांबा, कॅमेरा थोडासा फ्लिप करते किंवा थोड्यासारखा इकडे, म्हणजे आपण दोघी दिसू. तर या येतात ताई, हाय करा सगळ्यांना. बोला आता. माझं नाव जोशना गौतम कसबे.
मी कराडवरून खास या ताईंना भेटायसाठी आले. त्यांचे सगळे व्हिडिओ पाहते मी. मला तरी चालेल, मला आवडेल. खूप आवर्जून यांचे व्हिडिओ पाहते. अगदी मला खूप आवडतं यांचं बोलणं वगैरे, मला खूप आवडतं. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा व्हिडिओ समोर आला की स्क्रोल होतच नाही. अजिबात नाही. आणि अजून एका ताईंनी आज कमेंट केलेली एका व्हिडिओला की ताई म्हणजे त्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात आणि कुठल्याही गोष्टीबद्दल काही असेल तर विचारतात किंवा आवर्जून आपल्यापणानं विचारतात, बोलतात. तर त्यांनी मला कमेंट केली सकाळी, अगं ताई तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि तू स्वप्नात येऊन आपण भरपूर गप्पा मारलेत आणि मी जे शिवलेले ब्लाऊज आहेत ते मी तुला दाखवते की कसं काय त्याच्यात केलंय काय. म्हणजे सकाळी उठून पाहते तर खरंच मला असं वाटलं की आपण समोरासमोर गप्पा मारलेत. म्हणजे स्वप्नात तर भेटा तर समोर भेटायला या. आणि आज कोणीतरी भेटावं अशी इच्छा होती नाही आता आई मला भेटायला. तर ब्लाऊज शिवतात, सांगतात, खूप छान सांगतात, छान वाटलं ना का. आणि त्यांचा खरंच स्वभाव बघा, तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल नाही का, नवीन ठिकाणी गेल्यावर कसं बोलू काय बोलतात. मी तर आहेच बडबडी, सोडा समोरच्याला आपलं करते, पण त्या पण लगेच आपल्या झाल्या आणि त्यांचा स्वभाव छान आहे. ही बघा डिस्टर्ब करते आम्हाला, तर सारखी डिवसतीये काय तर खाली पडलं की. त्याच्यामुळं काय बोलायचं हे मी विसरतीये. पण छान बोलली असेल मला असं वाटतं आणि त्या पण छान बोलले. छान मैत्रीण झाला आम्ही आता आमचे नंबर पण एक्सचेंज होतील, आम्ही नेहमी बोलत राहू. सो तुम्ही जवळ असाल इकडे तिकडे कुठे कोणत्याही कारणास्तव तळेगाववरून जात जरी असाल, लिंब फाट्यावरून किंवा रोडवरून मुंबई टू पुणे तरी आवर्जून 5 मिनिटं काढून यावं. खूप छान आहेत. नाही कधी या, तुमच्या वेळेनुसार या, सांगणं माझं काम आहे, ऐकणं नाही ऐकणं तुमच्या मनावरती आहे. तर एका दादानी मला फोन केलेला, कुठून तर ते सातारा सांगलीवरून आले होते आणि ह्याला आपले सोमाटण्या फाट्याला होते टोलला, आणि त्यांनी मला कॉल केला, तुम्ही सहेली क्रिएशनमधून बोलताय का वगैरे. म्हटलं हो बोला ना, तुमचं काय काम आहे. तर ते म्हणले ॲक्च्युली माझी मिसेस तुमची व्हिडिओज बघते आणि तिला बोलायला घाबरायला होते म्हणून मी कॉल केलाय. म्हटलं या बिनधास्त या, छान वाटलं मलाही. पण ते काही थोडे वेळ वाट बघितली पण ते आलेच नाही. बहुतेक त्यांना ट्रॅफिक वगैरे लागला असेल किंवा त्यांचा हे चेंज झाला असेल, विचार काहीतरी गडबड पुढे उशीर होणार असेल म्हणून. तर त्याही कधीतरी येतील आणि त्या हा व्हिडिओ बघत असतील की मी का नाही भेटले. तर नेक्स्ट टाइम ते नक्कीच येतील. तर छान वाटतं मला तुमच्याशी गप्पा मारून भेटून. आणि जीवाभावाच्या अशा मैत्रिणी आपल्याला भेटतात बघा. मी तुम्हाला काय दिलंय, काहीच नाही. तुम्ही मला काय दिलंय, ह्यांनी स्वीट दिलंय. स्वीट त्यांनी दिलंय आता. पण हे झालं मस्करीचा भाग, पण खरंच आपुलकी जिथं असते ना तिथे जीवा निर्माण होतो, भेट मनात आणले तर होणार. तर आणा मनात, तुम्ही त्यांचं सांगणं. सो आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या मैत्रिणींच्या गप्पा कशा वाटल्या हे मला सांगा. पुन्हा भेटू. बाय बाय करा. बाय. या ताईंना आठवणी ठेवा बरं का, छान आहेत, गोड्या, सातारच्या आहेत त्या, कराडच्या आहेत. आणि जिथं त्या राहतात ना तिथं आमची ओळख पण निघाली, माझ्या नातेवाईक राहतात त्यांच्याकडे मी गेली की नेक्स्ट टाइम नक्की जाऊ, तुम्हाला व्हिडिओ मधून कळेल. तर फायनली जे प्रॉमिस केलं होतं की आज हा वन पीस देणार आहे ते पूर्ण झालेलं आहे. जस्ट पूर्ण झालेलं आहे, फक्त 5 मिनिटं झाली. त्यांना मी 8 वाजता देते म्हटलं होतं, 8 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत, कारण 5 मिनिटापूर्वी एकदा क्लायंट आला, त्यांना थोडंसं त्यांचं देणं घेणं झालं आणि मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. या क्लायंटला कॉल केला झाला की या तुमचा ड्रेस तयार आहे, कारण त्यांना उद्या सकाळी पाठीची गाडी असं त्यांनी सांगितलं. त्यांना मी कॉल केला ड्रेस झालेला आहे म्हणून, आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला होता तो मी पूर्ण करायला पात्र ठरलेले आहे. थँक्यू सो मच त्या ताईला, कारण त्यांना 28 तारखेला ड्रेस देते म्हटलेलं. आज 28 तारीख आहे आणि फक्त एखादा तास 1.5 तास इकडे तिकडे झालाय. तर बरोबर 8ला ड्रेस माझा रेडी झालेला आहे. आता ते येतील 10 मिनिटामध्ये येतो म्हटल्या. आणि हा ड्रेस शिवता ह्याचं लेट होण्याचं कारण सांगते. 2 क्लायंट आले, त्यांचं मेजरमेंट घेतलं, त्यांचं सगळं डिझाईन वगैरे फिक्स केली, ते घेतलं. त्यानंतर आपले खूप गोड ताई आले होते आपल्याला भेटायला कराडवरून. छान वाटलं, त्यांच्याशी गप्पा मारत बसले. त्यांनी माझ्यासाठी खावा आणला होता, तर सगळ्यांनी मिळून खाल्ला. म्हणजे छान वाटलं, आपलं कोणीतरी असं एवढं लांबून आपले व्हिडिओज पाहून भेटायला आले म्हणून. ते झालं. त्या गेल्यानंतर परत माझी एक मैत्रीण आली ब्लाऊज शिवायला आणि साड्या द्यायला. आता तिच्या साड्या ब्लाऊज इथेच कोणतरी मी ठेवलेत, पाठीमागे ठेवलेत. 2 साड्या 2 ब्लाऊज, 4 गोष्टी. त्यानंतर आमच्या गावच्या एक काकी आहेत, त्या आल्या बसायला. त्यांनाही वेळ मिळाला की त्या अधूनमधून येतात बसायला आणि थोड्या गप्पा होतात. मग हे सगळं करता करता त्यांच्याशी बोलता बोलता, कारण समोर आपल्यासाठी माणूस आलेला आहे तर आपण बोलायला पाहिजे ना, थोडासा वेळ गेला. तर पुन्हा एक ऑल्ट्रेशनचे क्लायंट आले अर्जंटच्या 2 गोष्टी घेऊन. त्यांचं उद्या फंक्शन आहे, घरी लग्न आहे आणि त्यांना काही गोष्टींचं थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं होतं. भारी भारी ड्रेसेस होते, तर त्यासमोर उभं राहून करून गेल्या. परत धागा मला बदलायला लागला आणि फायनली एवढ्या सगळ्या अडचणींना पार करून आपला ड्रेस रेडी झालेला आहे. हे खूप मोठ्या अडचणी नाही आहेत, पण आहेत छोट्या छोट्या अडचणी होईना, पण आपल्याला माहिती आहे ते आपले डोंगर कुठे कुठे काय काय असतात ते कामाच्या वेळेत.
तर फायनल लुक तुम्हाला ब्लाऊजचा वन पीसचा दाखवते. ब्लाऊज म्हणते पण वन पीस आहे ॲक्च्युली. कंटिन्यू ब्लाऊज शिवून आहे ना, ब्लाऊज असं होतं. त्याच्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. माझ्या हातामध्ये वन पीस आहे तर मी वन पीसबद्दल बोलते आहे. त्याची नॉट सुटली होती. तर हा बघा फायनल लुक या ड्रेसचा असा झालेला आहे. फुल लेंथ आहे आणि पदराचा जो पार्ट आहे तो रेड कलरचा. आम्हाला वाटलं की फक्त फ्रंट साईडलाच येईल, पण त्यांना दोन्ही साईडला हवा होता, तर ट्राय करून थोडंसं ॲडजस्टमेंट करून झालेला आहे. हलकासा जॉईंट आलेला आहे, तो पण एवढा दिसून येत नाही कुठे आहे. तर तुम्हाला दिसला असेल तर सांगायला जॉईंट कुठे आलेला आहे म्हणून, कारण डिझाईन खूप छान आहे, मॅच करून लावलेला आहे. फुल ह्याचा हा फ्रंट साईडचा लुक आहे बरं का. स्लीव्ज पण खाली याला मॅच केलेले आहेत आणि साडीला छोटी बॉर्डर होती, कारण इकडे खूप मोठी बॉर्डर आहे त्यामुळे छोटी बॉर्डर केलेली आहे. आणि हा आहे याचा बॅक साईडला थोडासा डीप नेक आहे. 51-52 इंच याची हाईट आहे आणि इथे याला पाठीमागे बांधायला नॉट्स केलेत, मोठे बंद केलेत, छान वाटतात लहान मुलींना म्हणून. आणि हे इथे टसल्स केलेले आहेत दोरी लावून. सो खूप सुंदर असा हा ड्रेस रेडी झालेला आहे. फायनल लुक बॅक साईड एकदम चेक करा आणि फायनल लुक फ्रंट साईड चेक करू शकता. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक आणि आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जरा पटापट सबस्क्रायबर 50 क्रॉस होतात ना, 50K जे आहेत, एक स्वप्न आहे माझं 50K तरी पास होऊ देत, आपले सबस्क्रायबर आहेत ते क्रॉस होऊ देत. सो हा ड्रेस फायनली ह्याचा लुक तुम्हाला दाखवलेला आहे, रेडी झालेला आहे. आता ते न्यायला येतील तर थोडासा व्यवस्थित करून ठेवते, कारण डमीला तरी लावायला तर हा मिळणार नाही. चला मग पुन्हा भेटू. अजून दुसरे त्यांचे ड्रेस आहेत ते रेडी व्हायचे आहेत. तर टाईम झालेला आहे, 8 वाजून गेलेले आहे, 8:15 झालेले तुमच्याशी गप्पा मारता. बाय.